हाय, वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग. आज आपण मॅथ, इंग्लिश, मराठी आणि हिंदीच्या मॅथ सेम पाहणार आहोत. म्हणजे सेम नंबर, सेम लेटर्स, सेम अक्षर हिंदीचे आणि मराठीचे बाकीचे मॅथचे नंबर. तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आता पहिल्यांदा आपला सब्जेक्ट आहे मॅथ, त्यानंतर आपण इंग्लिश हा सब्जेक्ट, नंतर मराठी आणि हिंदीचा पाहणार आहोत. तर सेम नंबर असतात, म्हणजे जे सेम नंबर असतात त्याला आपण मॅच करायचं आहे. ही आपण नर्सरीच्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटी शिकवत असतो किंवा वर्कशीट आहे. तर मुलांना जेव्हा लेटर आयडेंटिफिकेशन होतं 1 to 20पर्यंत किंवा 1 to 10पर्यंत, त्यानंतर आपण मुलांना आयडेंटिफिकेशन झाले की नाही त्या चेक करण्यासाठी ॲक्टिव्हिटी घेत असतो. तर ॲक्टिव्हिटीला आपण सुरुवात करूया. फर्स्ट आहे 9 नंबर शोधायचा आहे आणि मॅच करायचा आहे. 9 पुढे आहे 8 2 5 3 नेक्स्ट 7 या टाईपमध्ये नंबर मॅच करायचा आहे. इकडे सेम नंबर शोधून इकडे देखील सेम नंबरला मॅच करायचं आहे. एक नंबर पाहिजे म्हणजे मुलांना बाकीचे देखील नंबर पाहिजे आहे, त्यामुळे मुलांच्या लक्षात राहण्यास मदत होते. तर चला, पुढचा सब्जेक्ट आहे आपला इंग्लिश. इंग्लिशमध्ये आपण लेटर मॅच करत असतो, ऑड लेटरला सर्कल करत असतो. वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आपण मुलांच्याकडून सॉल्व करून घेत असतो. ऑड इव्हन, आफ्टर, बिफोर नंबर किंवा मिसिंग लेटर, त्या टाईपमध्ये आपण इथे मॅच करायला घेऊयात. यू यू, टी टी, पुढे आहे वी, देन ओ पी, पुढचं आहे आय. या प्रकारचे आपण वेगवेगळे एपासून जेडपर्यंत कुठलेही लेटर घेऊ शकतो आणि त्या लेटरला मॅच करायला मुलांना देऊ शकतो. अशा प्रकारची इंग्लिशची वर्कशीट आहे. तर पुढे आपण पाहणार आहोत मराठी. मराठीमध्ये आपण मुलांना अपासून ज्ञपर्यंत स्वर आणि व्यंजन दोन्ही शिकवत असतो. जे नर्सरीची मुलं आहेत त्यांना ॲक्टिव्हिटी ओळख करण्यासाठी मुलांना शिकवतात. तर मुलांना लिहिण्याच्या अगोदर हे मॅच करता येतं आणि यायलाच पाहिजे. त्यामुळे मुलांच्याकडून अशा ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करून घेणार आहोत. तर फर्स्ट आहे मुलांना क लिहिण्याच्या अगोदर कला ॲटलिस्ट मॅच तर करता येतं. सगळे अक्षर ओळख त्याच्यानंतर रेषा मारू शकतात ते. त्यामुळे मुलांना जर लिहिता येत नसेल तर अशा रेषा मारून देखील मुलांच्या हाताला वळण लागतं आणि त्याने मुलांना लिहिण्यासाठी मदत होते आणि वाचण्यासाठी देखील मदत होते. तर या प्रकारची ॲक्टिव्हिटी आपण करून घेतल्या पाहिजेत मुलांच्याकडून. नेक्स्ट च, ड, न, प, श. मराठीमध्ये हे अपासून न्यापर्यंत मूळ अक्षरे खूप महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय मुलांना लिहिता आणि वाचता दोन्ही करता येत नाही. तर त्या इंग्लिशपेक्षा मराठी ही लिहिण्यासाठी खूप अवघड असते. त्यामुळे याची आपल्याला मुलांच्याकडून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. पुढचा आपला सब्जेक्ट आहे हिंदीचा. हिंदीमध्ये आपण देखील मराठीसारखंच असं काही फरक नाही, थोडासा फरक असतो अक्षरामध्ये. तर ते आपण मुलांच्याकडून शिकून घेतो. ज्यांना हिंदी सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी आहे, जे मराठी घेतात ते मराठी तर सोपीच आहे, आपली भाषा असल्यामुळे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत हिंदीचं मॅच करायचं आहे, अक्षरं जुळवायचे आहेत. आ से आम होता है तो आम, ई से इमली असं मुलांना शिकवायचं आहे. एक, ग, ब, म, ल. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी मुलांच्याकडून सॉल्व करून घ्यायच्या. अशा रेषा मारल्याच्यानंतर मुलांच्या हाताला वळण लागतं आणि ती लिहिण्यासाठी देखील मदत होते. तर अशा प्रकारे आपण मुलांना ॲक्टिव्हिटी सॉल्व करून देऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग.